ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते रविराजच्या घरापासून. तर आता इथे सुमन म्हणते, "अगं सायली, अर्जुन कुठे आहे?" असं म्हणते आता सुमन. "हां, म्हणजे मी पण विचारणारच होते." असं म्हणते आता अस्मिता. "तुम्ही दागिने घ्यायला गेला होतात ना, मग तुम्ही एकत्र कसं काय नाही आला? तू एकटीच आलीस?" असं म्हणते आता अस्मिता. तर आता सायली म्हणते, "दागिने घ्यायला गेलो होतो, पण तिथेच मला प्रिया भेटली ना, म्हणून मी तिच्याबरोबर आले आणि ह्यांना काहीतरी महत्त्वाचं काम आठवलं. ते म्हणाले, 'तू पुढे जा, मी येतो नंतर.' येतच असतील." असं म्हणते आता सायली. "झालं," असं म्हणते आता प्रताप. म्हणजे कधी नाही ते अर्जुन बायकोला दागिने घ्यायसाठी गेला आणि तिथे सुद्धा त्याला कामच आठवलं असं म्हणत होता प्रताप. असं कसं असं म्हणत होता अर्जुन, "आलो ना मी," असं म्हणत होता अर्जुन. "बायको आधी काम नंतर," असं म्हणत होता अर्जुन. "परंतु सगळं काम सोडून मी माझ्या बायकोच्या मागे मागे इथे आलो," असं म्हणत होता अर्जुन. "ये ये ये ज्युनियर ये," असं म्हणत होता रविराज. "केव्हापासून तुला फोन करत होतो, मला स्वतःहून तुला आमंत्रण द्यायचं होतं," असं म्हणत होता रविराज. "अरे स्वतःच्या घरात येण्यासाठी कशाला आमंत्रण हवंय, बघ आलो मी," असं म्हणत होता अर्जुन. तर आता इथे सगळे हसायला लागतात. "आता आलायस ना, काय दागिना घेतलास बघू," असं म्हणते अस्मिता. तर आता अर्जुन हसतो, त्याचा चेहराच पडतो. तर आता इथे अस्मिता बघते त्याच्याकडे आणि तू आता सायलीकडे बघतो. "अरे," असं म्हणते आता कल्पना, "आता बघतोस का, दाखव ना दागिना," असं म्हणते आता कल्पना. "नाही, सायलीने आम्हाला सांगितलं की तू तिला दागिन्याच्या दुकानात घेऊन तर गेला होतास. राईट गेलो होतो आम्ही, दागिन्यांच्या दुकानात गेलो होतो आणि आम्ही बरेच दागिने सुद्धा बघितले, हो की नाही," असं म्हणत होता अर्जुन. "मम्मा," असं म्हणत होता अर्जुन, "तुझी सून चॉईसच खूप असतात, नाही आवडला तिला." तर आता सगळे बघतात सायलीकडे. "हे अर्जुन," असं म्हणते आता कल्पना, "सायलीला दागिना आवडला नाही ह्यावरती तर माझा अजिबातच विश्वास नाही," असं म्हणते आता कल्पना. तर आता इथे अर्जुन इशारा करतो, "नाही तर काय, सांग बघू नेमकं काय झालं ते त्या दुकानात," असं म्हणते आता अस्मिता. तर आता अर्जुन हसतो परत. "ते ते," असं म्हणत होता तो. "नाही म्हणजे झालंय असं," असं म्हणते आता सायली. "आम्ही दागिने घ्यायलाच गेलो होतो, पण मला पारंपरिक दागिने हवे होते ना," असं म्हणते आता सायली. "आणि तिथे पारंपरिक दागिना नव्हता, म्हणून मी म्हटलं काय नको घ्यायला." "बघा बघा," असं म्हणत होता अर्जुन, "सांगितलं ना." तर आता सायली त्याला इशारा करते. "नाही हरकत नाही, काय हरकत नाही," असं म्हणत होता प्रताप. "अर्जुन तू एक काम कर, आता दिवाळीच्या पाडव्याला दसऱ्याचा आणि दिवाळीचा एकत्र दागिने घेऊन टाक," असं म्हणत होता प्रताप. "येऊ का मंडळी," असं म्हणतं कोणीतरी. तर आता गुरुजी आलेले असतात. "गुरुजी तुमचीच वाट बघत होते," असं म्हणते आता सुमन. "तुम्ही सांगितलेली सगळी तयारी करून ठेवली आहे मी, पण तरी एकदा तुम्ही करून घ्या," असं म्हणते आता सुमन. आणि आता गुरुजी आलेले असतात आणि सगळी तयारी ते बघत असतात आणि आता सायली इशारा करत असते अर्जुनला आणि अर्जुनकडे बघते ती. तर आता ती त्याला बनते, "चला चला बाहेर," आणि आता ती त्याला इशारा करत असते बाहेर चला म्हणून आणि सगळे तिथे असतात. तर आता अर्जुन म्हणतो, "हो हो," असं म्हणतो तो आणि आता तो पाणी पाणी म्हणतो आणि आता तो आत जातो त्या बाजूला. तर आता त्या बाजूला डायनिंग टेबलकडे जातो तो. तर आता सायली सुद्धा येते तिथे आणि आता ती त्याला म्हणते की, "तुम्हाला गाठोडं सापडलंय ना," असं म्हणते आता सायली. "कुठे ठेवलंय ते," असं म्हणते आता सायली. "त्यात काय बघितलं का?" तर आता अर्जुन म्हणतो, "बघितलं मी, पण फार नाही बघू शकलो. तुला पटकन मेसेज दिलो आणि आलो मी इथे," असं म्हणतो आता अर्जुन. "मला बघायचंय कुठे आहे ते," असं म्हणते आता सायली. "आता बघायचंय," असं म्हणतो आता अर्जुन. "हो," असं म्हणते आता ती. "बरं," असं म्हणतो आता तो. आणि आता दोघेही बाहेर जातात ते गाठोडं बघण्यासाठी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रियाला राग आलेला असतो. ती आपल्या खोलीमध्ये बसून राग काढत असते आणि म्हणत असते, "सगळे एकत्र आलेत बघा." एकीकडे ती अर्ध्या मेंदूची बाई आणि तिची लाडकी लेक माझ्या डोक्यावर बसलेत आणि दुसरीकडे माझं गाठोडं मला रस्त्यात फेकावं लागलं, असं म्हणते आता प्रिया. कसं ती गाठोडं फेकलेली असते ना रस्त्यात, ते आठवतं तिला आता. आणि हे सगळं आठवून तिला राग येत असतो बघा प्रेक्षक आणि कसं घ्यायचं ते विचार करत असते ती. पण माझं गाठोडं दुसऱ्या कोणाच्या हाती लागायच्या आत मला ते उचलायला हवं, असं म्हणते आता प्रिया. पण आता असं म्हणते आता प्रिया, "आता फक्त किल्लेदार नाही तर आता सुभेदार पण माझ्यावर वॉच ठेवून असणार," असं म्हणते आता प्रिया. "कशी निघू मी घराच्या बाहेर," असं म्हणते आता प्रिया. तर आता इथे अर्जुन आणि सायली आलेले असतात खाली अर्जुनच्या गाडीकडे आणि आता तिचं तिथे गाठोडं असतं बघा प्रेक्षक हो. "बायको," असं म्हणत होता अर्जुन, "तुला खरंच लहानपणीच्या वस्तू बघायची आहेत का?" असं म्हणत होता अर्जुन. "नाही म्हणजे तुला परत त्रास व्हायला नको," असं म्हणत होता अर्जुन. "तुम्हाला म्हणाले ना मी, मला माझ्या भीतीचा सामना करावाच लागणार," असं म्हणते आता सायली. "आणि होऊ द्या ना आज, मी ते सहन करेन, मग बघायचंच आहे मला," असं म्हणते आता सायली. "ठीक आहे," असं म्हणत होता अर्जुन. "आणि मी नेहमी पाहिलंय बायको, तुला लहानपणीच्या कुठल्याच गोष्टी बघितल्या तर त्रास होतो. आज तू ठरवलंयस तर तुला मी अडवणार नाही," असं म्हणत होता अर्जुन. आणि आता ते दोघं बघणार असतात ते गाठोडं. तर आता इथे प्रतिमा आलेली असते प्रियाच्या खोलीमध्ये. नॉक करत असते ती. "तन्वी तन्वी," असं म्हणते आता प्रतिमा. "दार उघड तन्वी, दार उघड," असं म्हणते आता प्रतिमा. आता प्रिया मात्र रागात बसलेली असते आत. तर आता प्रिया दरवाजाच उघडत नाही. "तन्वी अगं, गुरुजी आलेत खाली," असं म्हणते आता प्रतिमा. "पूजा सुरू करायची आहे." "हे बघ, मी तुला परत परत सांगणार नाहीये, तू खाली ये आता," असं म्हणते आता प्रतिमा. आणि आता प्रिया आत बसलेली असते आणि आता ती फेकते काय काय तिथे आत बसून. "ही बाई महाराणी असल्यासारखं मला ऑर्डर सोडणार, हिची तर मी," असं म्हणते आता प्रिया. तर आता इथे अर्जुन गाठोडं काढून दाखवतो सायलीला. किती मूर्खपणा दाखवलाय खरंच हा प्रेक्षक हो. तिथेच प्रिया असते ती आणि गाठोडं दाखवतोय हा माणूस मूर्खासारखं.
तर आता सायली ते गाठोडं घेते आपल्या हातामध्ये आणि आता ती उघडते ते गाठोडं. उघडते आता ती आणि बघायला लागते सगळ्या वस्तू त्यातल्या. आणि अर्जुन तिच्या चेहऱ्याकडे बघत असतो. तिला काही इमोशनल वाटतं का काय वाटतं हे बघण्यासाठी तो तिचा चेहरा चेक करत असतो. आणि सायली मात्र सगळं आपलं गाठोडं उघडते आणि बघते बघा प्रेक्षक. आणि आता त्याच्यामध्ये टोपी असते, कपडे असतात, परत त्याच्यामध्ये बावली असते. तर आता इथे सायली बघते त्याच्यामध्ये तिला काहीच वाटत नाही ते बघताना बघा प्रेक्षक. तर आता टोपी वगैरे असते. तर आता सायलीला काहीच वाटत नाही ते बघून. आणि अर्जुन पण बघायला लागतो. तर त्याच्यामध्ये एक वॉलेट असतं. तर अर्जुन बघतो की त्याच्यामध्ये वॉलेट असते. तुझ्या गाठोड्यात वॉलेट असं म्हणत होता अर्जुन. ते सुद्धा रिकामा असं म्हणत होता अर्जुन. आणि सायली आता सगळं सामान बघत असते. तिला काहीच वाटत नाही ते सगळं बघून. बाकी सगळं ठीक आहे पण रिकामा वॉलेट कुणाचं असेल असं म्हणत होता अर्जुन. तर सायलीला काय समजतच नाही. हात लावून बघते ती कपड्यांना वगैरे पण तिला काहीच वाटत नाही. स्ट्रेंज असं म्हणत होता अर्जुन. सायलीला तिच्या ह्या सगळ्या गोष्टी बघून थोडा सुद्धा त्रास कसा काय होत नाहीये असं म्हणत होता अर्जुन. तर आता इथे रात्र झालेली दाखवलंय बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळेजण पूजाची तयारी करत असतात. अश्विन कसं काय आला नाही अजून असं म्हणतो आता नागराज. करू का त्याला फोन? तन्वीला पूजे आहे त्याची किंमत नसली तरी त्याला बोलव असं म्हणत होता रविराज. अरे तुलाच फोन करत होतं लवकर ये म्हणून सांगायला असं म्हणत होता नागराज. तर आता अश्विन आलेला असतो घरी. तर आता तो बघतो अश्विन अर्जुनला वगैरे. आपल्याकडे नवमीची पूजा असते ना त्यासाठी असं म्हणतो होता नागराज. तर आता तो बघत असतो आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना आणि चिडतो बघा प्रेक्षक अश्विन. अच्छा असं म्हणत होता अश्विन. म्हणून हे सगळे इथे आलेत असं म्हणत होता अश्विन. तर आता सुमन म्हणतो अश्विन तू हातपाय धुवून घे ना आणि भाऊजी आणि वहिनी तोपर्यंत तुम्ही पूजेला सुरुवात करा असं म्हणते आता सुमन. मला वाटतं आपण अर्जुन आणि सायलीला ह्या वर्षी पूजा करायला देऊया का असं म्हणते आता प्रतिमा. तर आता सुमन म्हणते ठीक आहे. तर आता अश्विन हे सगळं ऐकतो. तर अश्विन येतो खाली. सॉरी बट असं म्हणत होता अश्विन. ह्या घरातल्या पूजेला दादा आणि त्याची बायको का बसतील असं म्हणत होता अश्विन बावट कुठला नेऊन. ह्याला काय माहिती ह्याचा सासरा टेलर आहे ते बघा प्रेक्षक हो. कारण ते पण या घरचेच आहेत असं म्हणत होता रविराज. म्हणून अर्जुन सायली घ्या तुम्ही पूजा करून घ्या असं म्हणत होता रविराज. तर अर्जुन म्हणतो हो काका तन्वी खायलाही नाही ना आली अजून असं म्हणत होता नागराज. पूजा करायची म्हणजे सगळे एकत्र हवे ना असं म्हणत होता नागराज. प्रतिमा आता तुम्ही तन्वीला बोलवायला वरती केलं होतात ना असं म्हणते आता सायली. तिने उत्तरच नाही दिलं मला असं म्हणते आता प्रतिमा. तिचा मूड चांगला होऊन ती खाली येईपर्यंत आम्ही काय वाट बघत बसायची काय तिची असं म्हणत होता रविराज. गुरुजी आलेले आहे सगळे खोळंबले तिथे असं म्हणत होता रविराज. त्याची काय किंमत आहे की नाही तिला असं म्हणत होता तो. तर इथे प्रिया आपल्या खोलीमध्ये बसलेली असते महाराणीसारखी. हे बघ रविराज शांत हो असं म्हणत होता प्रताप. तन्वीच्या वागण्याचा आपण कसलाही विचार करायचा नाही हे ठरवलंय ना असं म्हणत होता प्रताप. मग झालं तर आता सायली म्हणते प्रतिमा त्या तुम्ही दोघं पूजेला बसा मी प्रियाला बोलवून आणते असं म्हणते आता सायली. तुम्ही बसा बसा असं म्हणते आता ती त्यांना. तर आता ती वरती जाते बघा प्रेक्षक सायली वरती. गुरुजी पूजेला सुरुवात करा असं म्हणते आता प्रतिमा. अहो असं म्हणते आता प्रतिमा. तर आता सायली वर जाते आणि आता ती दरवाजा नॉक करते प्रियाच्या खोलीचा. प्रिया दार उघड असं म्हणते आता सायली. मला बोलायचं आहे तुझ्याशी असं म्हणते आता सायली. मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे असं म्हणते आता प्रिया. हे बघ प्रिया मी तुझ्याशी जे जे बोलणार आहे ना खाली ऐकून जाऊ नये असं तुला वाटत असेल तर दार उघड असं म्हणते आता सायली. तर आता प्रिया दार उघडते. तुला जे बोलायचं आहे ते बोल असं म्हणते आता प्रिया. तुला जो तमाशा घालायचा आहे तो घाल असं म्हणते आता प्रिया. मी नाही घाबरत तुला असं म्हणते आता ती प्रिया. हे बघ मी तमाशा करायला आलेली नाही आहे इथे. तुला पूजेसाठी खाली बोलवायला आली असं म्हणते आता सायली. नाही येत जा असं म्हणते आता प्रिया. आणि आत जाते आता ती. दरवाजा उघडाच असतो खरं तर. आता इथे सायली तिच्या खोलीमध्ये आत जाते आणि प्रिया आपल्या खोलीमध्ये बसलेली असते. तर आता इथे सायली येते आणि म्हणते ती हसत्या खेळत्या घरात असं वागून तुला काय मिळतं ग प्रिया? अगं किती मोठ्या चुका केल्या तरी पोटात घालणारे लोक मिळालेत तुला. आता तरी गोडीने राहा असं म्हणते आता सायली. असं कसं असं म्हणते आता प्रिया. ते गोडगोड वागण्याचं डिपार्टमेंट तुझं आहे ना असं म्हणते आता प्रिया. अगं तुझ्याकडे कोणी बघितलं जरी ना तरी डायबिटीज होईल त्यांना असं म्हणते आता प्रिया. पण मला नाही असं खोटं वागता येत असं म्हणते आता प्रिया. तू जा असं म्हणते आता ती. जा जा तू खाली जा असं म्हणते प्रिया. प्रतिमा त्या मी हे करू प्रतिमा आत्ता मी ते करू रविराज काका मी हे करू रविराज काका मी ते करू. जा तुझी ऍक्टिंग कर जा निघ असं म्हणते आता प्रिया. जाणारच आहे पण माझ्याबरोबर तुलाही घेऊन जाणार आहे असं म्हणते आता सायली. ए माझा हात सोड असं म्हणते आता प्रिया. कारण हात पकडून घेऊन जात असते ना तिला सायली खाली. एकदा सांगितलं ना मी नाही येणार म्हणून असं म्हणते आता प्रिया. हात सोड असं म्हणते ती. तर आता इथे खाली दाखवलंय नागराज वगैरे असतात आणि नागराज आता बोलत असतो अश्विन बरोबर आणि बाकी सगळे पूजा करत असतात रविराज प्रतिमा वगैरे. आणि इथे वरती सायली म्हणते खाली तुझ्यासाठी जी माणसं थांबली आहे ती ती आहेत ज्यांच्याबरोबर तू कधीच चांगलं वागलेली नाहीयेस आणि त्यांची अशी इच्छा आहे की तू खाली यावं म्हणून असं म्हणते आता सायली. तर आता प्रिया बघते सायलीकडे. तू वकील आहेस त्यांची असं म्हणते आता प्रिया. त्यांच्यापैकी कोणालाही वाटलं असतं तर ते आले असते मला बोलवायला असं म्हणते आता प्रिया. परक्या मुलीला कशाला पाठवलं असतं असं म्हणते आता प्रिया. तर आता इथे खाली पूजा चालू असते बघा प्रेक्षक प्रतिमा आणि रविराज करत असतात ते. हे बघ
प्रतिमा आत्या तुला बोलायला आल्या होत्या हा प्रिया, तू दारही उघडला नाहीस आणि त्यांना काय उत्तरही दिले नाहीस असं म्हणते आता सायली. अगं आईची स्वतःच्या थोडी तरी किंमत ठेव असं म्हणते सायली. तर आता टळा वाजवते प्रिया. चला चला चला, सायली टीचरचं लेक्चर चालू झालंय असं म्हणते आता प्रियाने टळा वाजवायला लागते ती. पण मला या लेक्चरला बसायचंच नाही आहे असं म्हणते आता प्रिया. मी लेक्चर देत नाही आहे प्रिया असं म्हणते आता सायली. हे थेटच तुला सांगते प्रिया असं म्हणते आता सायली. प्रतिमा आत्याची असं वागणं बंद कर असं म्हणते आता ती. आणि आता इथे खाली पूजा करायचं दाखवलंय. अर्जुन वगैरे सगळे येतात बघा प्रेक्षक, आणि पूजेला सुरुवात होते आता. आणि सायली आणि प्रिया मात्र वरती असतात. तर आता फुलं वगैरे अर्पण करत असतात प्रतिमा, रविराज वगैरे. अगं नशीब अफाट आहे तुझं, म्हणून तुला तुझी आई परत मिळाले आहे, तर त्यांच्याशी असं वागतेस, त्यांना दूर लोटतेस असं म्हणते आता सायली. अगं हे बघ असं म्हणते आता प्रिया, मला पूजेला यायचं नव्हतं म्हणून मी दार उघडलं नाही असं म्हणते आता प्रिया. त्यावरून तू आईला दूर लोटते वगैरे, टोकाला जायची काय गरज नाही असं म्हणते आता प्रिया. मग तू त्यांच्या गोळ्या जेव्हा बदलल्या होतास त्याचं काय असं म्हणते आता सायली. परवा त्यांना गरम तव्यावर ढकलायला निघालं होतीस त्याचं काय असं म्हणते आता सायली. तर सगळं तिला आठवतं, कसं तिने ढकलायचा प्रयत्न केलेला असतं प्रतिमाला आणि स्वतः जाऊन पडलेली असते ना, तर सगळं आठवतं तिला. का करतेस तू हे सगळं, उत्तर आहे का तुझ्याकडे असं म्हणते आता सायली प्रियाला. तर सायली म्हणते तुला विचारलं ना तर तू खोटीच उत्तरं देशील असं म्हणते आता सायली. पण मला सांगच प्रिया असं म्हणते आता सायली. स्वतःच्या आईशी इतकं टोकाचं वाईट वागायची काय गरज आहे असं म्हणते आता सायली. आणि प्रियाकडे काय उत्तरच नसतं. नक्की का वागतेस तू असं असं म्हणते आता सायली. प्रिया मला उत्तर हवंय असं म्हणते आता सायली. तुझ्या आईला इतकं का छळतेस तू असं म्हणते आता प्रिया. नक्की कसला राग काढतेयस त्यांच्यावर, तुझा राग काढतेय मी असं म्हणते आता प्रिया. तुझा राग काढतेय. माझ्या आईला माझ्याकडून जे जे भोगावं लागतंय ना ते सगळं तुझ्यामुळे भोगावं लागतंय सायली असं म्हणते आता प्रिया. खोटं बोलते बघा प्रेक्षक हो. ती त्रास मुद्दाम देत असते खरं तर प्रिया प्रतिमाला. कारण आता तिला राग येत असतो, कारण विचारत असते ना प्रश्न ती प्रियाला आणि तिला आवडत नसतात ते. आणि आता इथे खाली आरती संपन्न झालेली असते. तन्वीने निदान आरतीच्या वेळी तर यायला हवं ना असं म्हणते आता सुमन बघा प्रेक्षक. मी पटकन वर जाऊन बघून येऊ का असं म्हणते सुमन. हो जा असं म्हणत होता रविराज. जा वरती जा, हेर धरून नाचा, सगळे तिच्या अवतीभोवती नाचत नाचत खाली घेऊन या असं म्हणत होता रविराज. तिला हवं तसं सगळं करा जा असं म्हणत होता रविराज. तर आता अस्मिता म्हणते अरे रविराज काका नको ना चिडचिड करू असं म्हणते अस्मिता. त्या मुलीने या घरात काय काय उच्छाद मांडलाय तुला माहित नाही आहे असं म्हणत होता रविराज. तर आता सगळ्यांना खूप राग आलेला असतो बघा प्रियाचा. तर आता प्रियाला सायली म्हणते माझ्यामुळे माझ्यामुळे. तर आता प्रिया म्हणते हो हो असं म्हणते ती. तुला माझ्याकडून खरं उत्तर हवंय ना, मग ऐक असं म्हणते आता प्रिया बघा प्रेक्षक हो. तर आता ती म्हणते मला ह्या गोष्टीचा त्रास होतो की माझी आई माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम करते असं म्हणते आता प्रिया सायलीला. माझी आई माझ्याशी जरा काय बरं वागायला आली, छान बोलायला का आली की लगेच तू तिथे हजर होतेस असं म्हणते आता प्रिया. मग माझ्या आईचं सगळं लक्ष तुझ्याकडे जातं असं म्हणते आता प्रिया. आणि माझ्या आईला मी मिठी मारायच्या आधी तू येतेस आणि तू तिला मिठी मारतेस असं म्हणते आता प्रिया. त्या दिवशी माझ्या आईचा मूड चांगला नव्हता म्हणून ठरवलं तिला खुश करण्यासाठी, म्हणून तिच्या आवडीची सोनचाफ्याची फुलं घेऊन आले. तर काय तू तिथे सोनचाफ्याची फुलं घेऊन हसर होतीस असं म्हणते आता प्रिया. आणि खोटं बोलते बघा ती प्रेक्षक. आणि या सगळ्याचा राग मी कोणावर काढणार असं म्हणते आता प्रिया. माझ्या आईवरच ना असं म्हणते आता प्रिया. अगं तू मध्ये लुडबुड केली नसतीस ना तर आज माझे आई आणि माझे चांगले प्रेमाचे संबंध असू शकले असते असं म्हणते आता प्रिया. अरे तिची तब्येत चांगली नसेल म्हणून ती आली नसेल खाली असं म्हणत होता अश्विन बघा प्रेक्षक. बावळट कुठला नेऊन तू तिच्यावर आंधळा विश्वास ठेवणार असशील तर ठेवू शकतोस, ऐकू शकतोस तिचं, पण मी माझ्या घरात हे कपूस घेणार नाहीये असं म्हणत होता रविराज. तिच्या आईला तिची कीव आली म्हणून ती घरात आहे असं म्हणत होता रविराज. नाहीतर मी सुद्धा तेच केलं असतं जे प्रतापाने कल्पनाने केलंय ते असं म्हणत होता रविराज. तर आता इथे अर्जुन म्हणतो सिनियर प्लीज शांत हो असं म्हणत होता अर्जुन. मम्मा असं म्हणत होता तो. मम्मा आत्या तुम्ही आरती करून घ्या असं म्हणत होता अर्जुन. तर आता इथे सगळे आरती करायला येतात बघा प्रेक्षक हो. आणि वरतीच असतात आता सायली आणि प्रिया सुद्धा. तर आता इथे प्रिया म्हणते म्हणून मी तुला त्रास देते. तर आता सायली म्हणते अगं प्रिया आईच्या प्रेमात कधी वाटेकरी येऊ शकतो का असं म्हणते आता सायली. अगं प्रतिमा त्या माझ्या आत्या सासू आहेत फक्त असं म्हणते आता सायली. तरीही आईसारखी माया करतायत माझ्यावर, मग त्या आपल्यासारख्या मुलीवर प्रेम नाही का ग करणार असं म्हणते आता सायली. आईच्या प्रेमात वाटेकरी कसा येऊ शकतो प्रिया असं म्हणते आता सायली. पण तू आली आहेस ना सायली असं म्हणते आता प्रिया. वाटेकरी म्हणून असं म्हणते आता ती. तू माझ्या आईपासून दूर राहा असं म्हणते आता प्रिया. तरच मी माझ्या आईवर भरभरून प्रेम करू शकते असं म्हणते आणि शक्कल वापरते आता प्रिया. बघा प्रेक्षकांनी आता सायली फसत जाते ह्या ट्रॅपमध्ये फसत जाते सायली खरं तर. तर आता इथे खाली पूजा करायचं दाखवलंय. प्रतिमा आणि कल्पना पूजा करत असतात. अनाथनाथे आंबे हे सॉन्ग म्हणत आहेत ते दोघं.
तर आता इथे सायली ट्रॅपमध्ये अडकलेली असते प्रियाच्या आणि आता ती खुश होत असते की सायली आता अडकती आहे माझ्या ट्रॅपमध्ये म्हणून. तर आता इथे सायली म्हणते, तू खरं बोलतेस प्रिया, तू खरं बोलतेस असं म्हणते ती. 100% 100% असं म्हणते आता प्रिया. तू या घरात येणं बंद कर सायली असं म्हणते आता प्रिया. मग बघ असं म्हणते आता ती. माझ्या आईला कसलाच त्रास होऊ देणार नाही मी असं म्हणते आता प्रिया. बावळट असते का काही सायली, खरंच बघा प्रेक्षक हो. मूर्खासारखं विश्वास ठेवते त्या क्रिमिनलवर ही. मूर्ख कुठली सायली. तर आता इथे आठवतं सायलीला कसं प्रतिमाला तिने आणलेली असते आणि कसा घास भरवलेली असते. कसं तिला झोपवत असते ती प्रतिमाला, कसं तिची केसं घालत असते, कसं तिला बांगड्या भरत असते सायली, हे सगळं तिला आठवतं आता. कसं स्वयंपाक बनवायला शिकवत असते ती प्रतिमाला, सगळं सगळं आठवतं आता सायलीला. आणि सायली आणि प्रतिमाच्या सगळ्या भूतकाळातल्या गोष्टी आठवतात आता सायलीला आणि रडलेले असतात दोघे एकत्र, ते सगळं आठवतं तिला. प्रिया असं म्हणते आता सायली, कारण आता प्रियाने तिच्यावर आग फेकण्याचा प्रयत्न केलेला असतो ना. ती माझी आई आहे, हात सोड असं म्हटलेली असते ना. सायली आणि प्रिया भांडलेले असतात, ते सगळं आता आठवतं. आई आई इकडे बघ इकडे बघ, मी तुझी मुलगी आहे असं म्हणत असते ना प्रिया. ते सगळं आता आठवतं तिला आणि कसं सायलीने मारलेले असतं तिला, ते सगळं आठवतं तिला. कसं प्रिया इन्सिक्युअर होत असते सायलीमुळे, हे सगळं आठवतं आता सायलीला बघा प्रेक्षक हो. आणि आता तिला वाटायला लागलं की तिच्यामुळेच प्रिया तशी वागतीये म्हणून. तर आता इथे आजचा भाग इथे संपतो. बघूया तर एकामध्ये काय आहे ते. तर आता इथे प्रिया प्रतिमाला म्हणत असते की आता तुझी पाठ राखीन सायली येणार नाही इथे असं म्हणते आता प्रिया. तुझा सासुरवास आता सुरू असं म्हणते आता प्रिया. ये सायली असं म्हणून आता रविराज सायलीला घेऊन येतो बघा प्रेक्षक हो घरी. रविराजच्या, सायली आज ह्या घराचा तू उंबरठा ओलांडला आहेस, ती माझी लेक म्हणून आजपासून हे तुझं माहेर. आणि हे ज्यांना मान्य नसेल त्यांनी खुशाल घराबाहेर पडावं असं म्हणत होता रविराज. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो, आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.